आहे मेनी आणि मच या दोन शब्दामध्ये. नेमकं मेनी कधी वापरायचा आणि मच कधी वापरायचा याविषयी जाणून घेऊया. मेनी मीन्स मेनीचा अर्थ बरेच किंवा खूप किंवा पुष्कळ असा घेतला जात असतो. पण नेमकं वाक्यामध्ये कधी वापरायचा कसं लक्षात घेणार? ज्या गोष्टीची आपण गणना करू शकतो किंवा मोजू शकतो अशा वेळेस मेनीचा वापर करायचा. जसं की काउंटेबल्स नाउनसाठी सुद्धा आपल्याला याचा वापर करता येईल, नाही का? चला तर फॉर एक्झाम्पल बघूया. मेनी बुक्स, मेनी पीपल, मेनी कार्स. बुक्स, पीपल, कार्स हे आपल्याला मोजता येतात, काउंटेबल आहे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला या शब्दासमोर आपल्याला काय करता येईल? मेनीचा वापर करता येईल. ठीक आहे. चला तर आपण मचकडे वळूया. मच कधी वापरायचा? ज्या गोष्टीची आपण सहजपणे गणना करू शकत नाही, जसं की ढोबळमानाने 1 2 3 4 असं आपण गणना करू शकत नाही, अशा वेळेस मचचा वापर करायचा. हा मच अनकाउंटेबल नाउन समोर वापरला जातो. फॉर एक्झाम्पल मच वॉटर, मच शुगर, मच सॉल्ट. तर अशा वेळेस मचचा वापर करता येईल. या ठिकाणी मी तुम्हाला एक वाक्य देते, यामध्ये नेमकं मला एक सांगा की मच कधी वापरायचं आणि मेनी कधी वापराल. तर याविषयीची माहिती मला कमेंटमध्ये नक्की पाठवा. थँक्यू.